भायखळा स्टेशन परिसरामध्ये आमचे प्रतिनिधी गणेश कवडे हे उपस्थित आहेत। त्या ठिकाणची परिस्थिती थेट त्यांच्याकडून जाणून घेऊयात। गणेश, आपण पाहतोय भायखळ्यातल्या रेल्वे ट्रॅकवर पाणी सध्या साचले। बघा 10:30 वाजता अनेक चाकरमानी जे आहेत ते सुद्धा घराबाहेर पडले। काय परिस्थिती तिथे? नक्कीच मस्जिद बंदर स्थानकांवर आहे ते पाणी मोठ्या प्रमाणामध्ये भरलेलं पाहायला मिळतं आणि दोन्ही साईडच्या ट्रेन आहेत त्या बंद झालेल्या सध्याचं चित्र आहे ते पाहायला मिळतं। कारण की आपण जर थेट दृश्य बघू शकतो की 9:41 ला जी बेलापूरला जाणारी ही खरं तर ट्रेन आहे ती दाखवण्यात आली होती, ती तेव्हापासून आहे ती समोर लागलेली पाहायला मिळते। तर दुसरीकडे 9:45 जी CST कडे जाणारी ट्रेन होती ती देखील आहे ती जागेवर पडलेली आहे पाहायला मिळते। आपण थेट काही नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कधीपासून तुम्ही उभे आहात, काय सांगाल, कधीपासून तुम्ही इथे उभे आहात? हिंदी कभी से आप खड़े यहाँ पे? लगभग आधे घंटे से हम इधर खड़े हैं और वेट कर रहे हैं ट्रेन का। ट्रेन आधे घंटे से उधर रुकी हुई है और हमको ऑफिस भी जाना था लेकिन संजोग से अभी नहीं चालू हो रहा है। आधा तासापासून खरं तर ही ट्रेन उभी आहे। आप क्या बताएंगे, कब से खड़े यहाँ पे? 10 मिनट हो गया। हे 10 मिनिटापासून खरं तर उभे आहेत आणि मस्जिद बंदरच्या दोन्ही बाजूच्या ट्रॅकवर आहे ते पाणी भरलेलं आहे आणि त्यामुळे मस्जिद बंदरच्या या ठिकाणी आहे त्या ट्रेन देखील आहे त्या जागेवर उभ्या आहेत। कारण की कुठलाही रूळ आहे तो सध्या दिसत नाही। 1.5 किलोमीटरचा जो सगळा परिसर आहे आणि या सगळ्यामध्ये आहे ते पाणी भरलेलं पाहायला मिळते। आणि सध्या आपण बघतो की रेल्वेचे कर्मचारी आहेत ते देखील आलेले आहेत की ट्रेन आता बाहेर काढण्यासाठी आहे ते रेल्वेकडून देखील आहे। प्रवाशांचे कृपया लक्ष असू द्या, सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे लोकल वाहतूक उशिराने होत आहे। कडून देखील आता मुसळधार पावसामुळे आहे ती कुठेतरी वाहतूक उशिराने चालत आहे अशा पद्धतीची घोषणा देखील आहे ती केली जाते आहे। रेल्वे कर्मचाऱ्यांकडून आहे ते ट्रेन काढण्याचा आता सध्या प्रयत्न केला जातोय कारण की ट्रॅक सध्या दिसत नाहीये तरी देखील ही जी ट्रेन आहे ती काढण्याचा प्रयत्न आहे तो सध्या सुरू आहे। कर्मचारी आलेले आहेत, त्यांच्याकडून एक हा हिरवा कंदील आहे तो देखील दाखवला जातोय कारण की मोठ्या प्रमाणामध्ये आहे ते पाणी या ठिकाणी भरलेलं आहे। हॉर्न वाजवला जातोय आणि आता ही ट्रेन काढण्याचा एक प्रयत्न आहे तो रेल्वे कर्मचाऱ्यांकडून केला जातोय। त्यामुळे आता ही ट्रेन निघते का हे देखील पाहणं गरजेचं आहे कारण की सर्व ट्रेन आहे ती खाली झालेली आहे। मात्र सर्व ट्रॅकवर आहे त्या मस्जिद बंदर स्थानकांवर पाणी भरलेलं आहे। सध्या पोलीस देखील आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ट्रेन काढण्याचा हा प्रयत्न सध्या रेल्वे प्रशासनाकडून केला जातोय। आणि आपण थेट बघतोय की ही ट्रेन सध्या हळूहळू पुढे येताना पाहायला मिळते कारण की पूर्णतः ट्रॅक खालचा भाग आहे तो कुठलाच दिसत नाही कारण की पाणी आहे ते पूर्ण स्टेशनवर भरलेलं आहे आणि त्यामुळे हा रेल्वे प्रशासनाकडून एक ट्रेन आहे ती अडकलेली ती काढण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे। कारण की बेलापूरला ही खरं तर जाणारी ट्रेन होती, मात्र गेल्या अर्ध्या पाऊण तासापासून या ठिकाणी पाणी भरल्यानंतरून ट्रेन जागेवर उभी होती। मात्र आता रेल्वेचे काही कर्मचारी या ठिकाणी आलेत आणि त्यांच्याकडून हा ट्रेन काढण्याचा हा प्रयत्न केला जातो। त्यामुळे कुठेतरी रेल्वेचा खोळंबा झाला असंच म्हणावं लागणार आहे कारण की जी सकाळी 10 ते 15 मिनिटं उशिरा असणारी ट्रेन आहे ती अर्धा ते 1 तासपर्यंत ही उशिराने सध्या ट्रेन आहे ती सुरू असल्याचं सध्याचं चित्र आहे ते दिसून येत आहे। आपण बघू शकतो की हळूहळू ही ट्रेन आहे ती पुढे घेऊन येण्याचा प्रयत्न सध्या रेल्वे कर्मचारी आहेत यांच्याकडून केला जातोय। बघू शकतो की ही बेलापूरला जाणारी ट्रेन होती आणि एकदम हळू अशी ही ट्रेन आहे सध्या बाहेर काढण्याचा प्रयत्न रेल्वे कर्मचाऱ्यांकडून केला जातोय कारण की गेल्या अर्ध्या ते पाऊण तासापासून ही ट्रेन आहे ती एका जागेवर सध्या उभी होती तरी देखील आता कर्मचारी आलेले आहेत। एक पाण्याचा अंदाज घेतला जातो आणि या पाण्याचा अंदाज घेत ही ट्रेन आहे ती प्लॅटफॉर्मच्या बाहेर काढण्याचा सध्या प्रयत्न आहे कारण की गेल्या पाऊण तासापासून ही रेल्वे आहे ती या ठिकाणी ठप्प झालेली होती आणि त्यामुळे आता ही ट्रेन आहे ती बेलापूरच्या दिशेने बाहेर काढण्याचा प्रयत्न सध्या रेल्वे प्रशासनाकडून केलेला दिसून येताना पाहायला मिळतोय। निश्चितच धन्यवाद गणेश दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर आपण बघतोय लोकल सेवा जी आहे ती विस्कळीत झालेली आहे, कोलमडलेली आहे आणि या ठिकाणी मुंबईची तुंबई झालेली आहे। अनेक रेल्वे ट्रॅक्सवरती पाणी साचलेलं आपल्याला बघायला मिळतंय।